गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेल्या इराण विरुद्ध अमेरिका आणि इस्रायल युद्धामुळे फक्त जगातच नाही तर भारतातही परिस्थिती बिकट होत चालली आहे. भारताला या युद्धाच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवायला लागल्यात, कारण थेट घरातल्या स्वयंपाकावर याचा फटका बसला. राज्यात स्वयंपाकाच्या गॅसचा भयंकर तुटवडा निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी लोक 4 ते 5 तास रांगेत उभे राहून गॅस मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. सध्याच्या काळात घरपोच सिलेंडर येण्याची गॅरंटी नाही. या शंकेनं अनेक ठिकाणी गॅस मिळावा म्हणून लोक हाणामारीपर्यंत पोहोचले आहेत. महाराष्ट्रात गॅस एजन्सी बाहेर सीआरपीएफ आणि पोलीस तैनात करून गॅसचं वितरण केलं जात आहे. अनेक हॉटेल्स, खानावळी आणि रेस्टॉरंट्समध्ये चुली पेटवल्याचं चित्र महाराष्ट्र पाहतोय. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये लोक प्रचंड पॅनिक होऊन गॅसचा साठा करण्याकडे वळताना दिसत आहेत. समजा उद्या सिलेंडर मिळालाच नाही तर काय करायचं? युद्ध किती दिवस चालणार याची कल्पना नाही. परिस्थिती नॉर्मल नाही झाली तर काय? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. दुसरीकडे सिलेंडर कुणाला किती मिळणार या बाबतीत महाराष्ट्र सरकारनं काही नियम जाहीर केलेत, तर बुकिंगचे नियमही बदलले आहेत. हे नवीन नियम काय आहेत? देशातली सध्याची एलपीजीची परिस्थिती काय आहे? आणि युद्ध लांबलं तर गॅस मिळणार कसा? या सगळ्या प्रश्नांची उत्तर पाहूयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे गॅस बुकिंगचे बदललेले नियम कोणते? युद्ध काळात जसा गॅसचा तुटवडा जाणवायला लागला तसा लोकांमधला पॅनिकनेस वाढायला लागला. विशेष करून कमर्शियल गॅस मिळेनासा झाल्यावर अनेक उद्योगांवर बंद होण्याची वेळ आली. पण अशा परिस्थितीमध्ये घरगुती गॅसला प्राधान्य देण्यात येईल असं सरकारकडून सातत्यानं सांगितलं जात होतं. तरी सुद्धा गॅस टंचाईच्या अफवेमुळे अनेक लोक गरजेपेक्षा खूप आधीच सिलेंडर बुक करू लागले. जे कस्टमर साधारणपणे 55 दिवसांनी गॅस बुकिंग करत होते ते केवळ 15 दिवसांच्या अंतरानं बुकिंग करू लागले. त्यामुळं पुरवठ्यावर अधिक मोठा दबाव निर्माण झाला. हा दबाव कमी करण्यासाठीच बुकिंग कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारनं सांगितलं. देशभरामध्ये जे काही एलपीजी बुकिंगचे आधीचे नियम होते त्याप्रमाणे सिलेंडर बुकिंगसाठी 21 दिवसांचा कालावधी निश्चित होता, जो अलीकडेच युद्ध काळात 25 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला होता. पण सरकारनं आता नव्यानं सांगितलेल्या नियमानुसार गॅस बुकिंगसाठी ग्रामीण व शहरी भागांसाठी वेगवेगळा कालावधी ठरवण्यात आला आहे. त्यानुसार ग्रामीण भागात आता 45 दिवसानंतरच एलपीजी सिलेंडर बुक करता येणार आहे, तर शहरी भागात हा कालावधी 25 दिवसांचा असेल. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संसदेत ही माहिती दिली. आता हे झाले गॅस बुकिंगचे नियम. केंद्र सरकारनं बुकिंगच्या कालावधीत बदल केल्यानंतर गॅस वितरणाबाबत सुद्धा काही नवे नियम राज्यातल्या फडणवीस सरकारनं लागू केले आहेत. साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी सरकारनं एका परिपत्रकाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना प्राधान्यक्रम क्षेत्र व त्यांना गरजेनुसार किती गॅस पुरवठा करायचा याबाबतचे आदेश जारी केलेत. यात काही क्षेत्रांना 100% तर काही क्षेत्रांना 70 ते 50% गॅस पुरवठा करण्याची सूचना देण्यात आल्या. सरकारनं सांगितल्याप्रमाणे सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्याला प्राधान्य दिलं आहे. मात्र व्यावसायिक गॅसच्या पुरवठ्यावर काही निर्बंध लादण्यात आलेत, ज्यामध्ये मुख्यतः गॅसवर अवलंबून असणाऱ्या राज्यातील उद्योग आणि व्यावसायिकांना जबर फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं एका परिपत्रकाद्वारे गॅस वितरणाविषयी एक नियमावली जारी केली आहे, ज्यानुसार रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक सेवांना 100% गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आलेत, तर इतर संस्था व विभागांना 70 ते 50% गॅस पुरवठा करण्याचे आदेश सरकारने दिलेत. राज्याचे सहसचिव अशोक आत्राम यांनी या परिपत्रकाद्वारे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटले की आपल्या जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृह, शासकीय खानावळ, मध्यान्ह भोजन योजना, अंगणवाडी, शैक्षणिक संस्थांतर्गत चालवण्यात येणाऱ्या खानावळी इत्यादींना एलपीजी गॅस सिलेंडरच्या 100% वाटपाबाबतची कार्यवाही करण्यात यावी आणि त्याबाबतचा अहवाल शासनास दररोज सादर करण्यात यावा. कोणाला नक्की किती सिलेंडर मिळणार या बाबतीतल्या सरकारच्या निर्देशानुसार रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि सार्वजनिक सेवांना 100% गॅस पुरवण्यात येईल. स्मशानभूमी, वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमांनाही 100% गॅस पुरवठा करण्यात येईल. तर उपहारगृह, संरक्षण क्षेत्र आणि शासकीय व सार्वजनिक क्षेत्र, रेल्वे, हवाई वाहतूक, पोलीस, तुरुंग यांना 70% गॅसचा पुरवठा केला जाईल. याशिवाय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, औषध उद्योग, बीज प्रक्रिया व मत्स्यपालन क्षेत्राला 50% गॅसचा पुरवठा करण्याची मर्यादा सरकारनं आखून दिली आहे. या सगळ्या परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर आरोप करत म्हटले,
गॅस सिलेंडरसाठी लोकांनी रांगा लावाव्यात यासाठी पॅनिक करण्याची काँग्रेसची बुद्धी आहे. दुसरीकडे कालच भारत सरकारच्या परराष्ट्र जहाजबांधणी पेट्रोलियम माहिती व प्रसारण मंत्रालयानं एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि देशातल्या सध्याच्या परिस्थितीविषयी कल्पना दिली, ज्यामध्ये देशातील परिस्थिती आव्हानात्मक आहे, परंतु सरकार गॅस पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे असं सांगण्यात आले. केंद्रानं लोकांना पॅनिक बुकिंग टाळण्याचं आवाहन केले. त्याचबरोबर राज्य सरकारांना गरजू लाभार्थ्यांची यादी तयार करण्यास सांगितलं आहे, जेणेकरून घरगुती व व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा प्राधान्याने निश्चित केला जाऊ शकेल. या पत्रकार परिषदेत पेट्रोलियम मंत्रालयाच्या जॉईंट सेक्रेटरी सुजाता शर्मा म्हणाल्या की देशात पेट्रोल डिझेल आणि एलपीजीच्या उपलब्धतेबाबतची स्थिती समाधानकारक आहे. 9 मार्चला पेट्रोलियम मंत्रालयानं अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत सर्व रिफायनरीजना एलपीजी उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर घरगुती उत्पादनात वाढ झाली आहे आणि आता ते 25% 28% झाले आहे. दुसरीकडे शिपिंग मंत्रालयाचे अधिकारी राजेश कुमार सिन्हा यांनी सांगितलं, पर्शियन गल्फ क्षेत्रात भारतीय जहाजांची संख्या सध्या 28 आहे आणि ही संख्या पूर्वीसारखीच कायम आहे. या जहाजांवर एकूण 778 भारतीय खलासी आहेत. या 28 जहाजांपैकी 24 हॉर्मोजच्या सामुद्रधुनीच्या पश्चिम भागात आहेत, ज्यावर 677 भारतीय खलासी आहेत, तर 4 जहाजं हॉर्मोजच्या पूर्व भागात आहेत, ज्यांवर 101 भारतीय खलासी आहेत. सरकार या सर्व जहाजांवर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवर सतत लक्ष ठेवून आहे. त्यामुळे आपल्याकडे पुरेसा साठा असल्याचा दावा सरकारकडून केला जातोय. पण आपल्या देशात एलपीजीचा क्रायसिस नेमका का झाला? तर याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे इराण इस्रायल युद्धामुळे हॉर्मोजची सामुद्रधुनी बंद झाले. 167 किलोमीटर लांबीची जलमार्ग असलेली हॉर्मोजची सामुद्रधुनी ही पर्शियन गल्फला अरबी समुद्राशी जोडते. इराणमधील युद्धामुळे हा मार्ग आता सुरक्षित राहिलेला नाहीये, त्यामुळे कोणत्याही तेल टँकर तिथून जात नाहीये. जगातल्या एकूण पेट्रोलियम पैकी 20% तेल इथून पास होत होतं आणि भारत आपल्या गरजेच्या 50% कच्चं तेल आणि 54% एलएनजी याच मार्गाने आयात करतो. इराण स्वतः याच मार्गाने निर्यात करतो. त्यामुळं हा मार्ग बंद असल्याचा फटका भारतातल्या गॅस पुरवठ्यावर बसतोय. त्याचं दुसरं कारण म्हणजे प्लॅन्टवर होणारे ड्रोन हल्ले. गेल्याच आठवड्यात अमेरिका इस्रायलनं इराणवरती हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनं युएई, कतार, कुवेत आणि सौदी सारख्या देशांमधल्या अमेरिकन बेसेसना लक्ष केलं. इराणच्या ड्रोन हल्ल्यानंतर भारताला गॅस पुरवठा करणारा सगळ्यात मोठा देश कतारनं आपल्या एलएनजी प्लॅन्टचं उत्पादन थांबवलंय. त्यामुळं भारतात गॅसचा पुरवठा कमी झाला आहे. भारत आपल्या गरजेच्या 40% एलएनजी कतारमधूनच आयात करतो. त्यामुळं भारतात गॅसची टंचाई आहे. आता येतो शेवटचा महत्त्वाचा प्रश्न. समजा युद्ध जर लांबलं तर भारत एलपीजी कुठून आणणार? या संदर्भात जी माहिती समोर येते त्यानुसार केंद्र सरकार नवीन गॅस पुरवठादारांच्या शोधात आहे. यासाठी भारत सरकार नॉर्वे आणि अमेरिका यांसारख्या गॅस पुरवठादारांकडून गॅस खरेदी करण्याची शक्यता आहे. शिपिंग उद्योगाचा असा अंदाज आहे की जहाजांना अमेरिका आणि नॉर्वेला जाऊन तिथून भारतात गॅस आणण्यासाठी सुमारे 2 महिन्यांचा कालावधी लागू शकतो. या व्यतिरिक्त भारताने रशियाला मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची ऑर्डर दिली आहे. शिप ट्रॅकिंग डेटानुसार 2.2 कोटी बॅरल रशियन कच्चं तेल घेऊन जाणारी जहाजं या आठवड्याच्या अखेरपर्यंत भारतीय बंदरापर्यंत पोहोचू शकतात. दुसरीकडे भारत नवीन गॅस पुरवठादार म्हणून ऑस्ट्रेलिया, अल्जेरिया, नायजेरिया आणि अंगोला यांसारख्या देशांशी सुद्धा संपर्क साधू शकतो. यासोबतच जी भारताची जहाजं हॉर्मुझमध्ये अडकली आहेत ती लवकरच भारतात यावी यासाठी भारत इराणशी सातत्यानं संपर्कात आहे. थोडक्यात काय, देशभरात एलपीजी गॅसची परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी सरकारनं आत्ताच नियम बदलले आहेत. दुसरीकडे सरकार एलपीजी क्रायसिस मधून मार्ग काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असला तरी युद्ध कधी थांबणार यावर सुद्धा बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. तुम्हाला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतं? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.